चला सुप्रभात श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आज तारीख 3 जुलै आणि आजच्या दिवसाची सुप्रभात पहाट झालेली आहे कालुंदे या गावातून. आणि आज आहे संकष्ट चतुर्थी आणि गणपती बाप्पाच्या दर्शनाने आपली एकदम मंगलमय सुरुवात झालेली आहे. आणि सर्व वारकरी आपले मस्तपैकी तयार आहेत. तयार का वारकरी? मग चला पंथीपदी बोलूया. रामकृष्ण हरी आणि निघूयात ना, उशीर झाला आपल्याला. चला चला बोलूया. हरी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र येथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार महागाशी कुंडली वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सब संतन राम कृष्ण हरी जय जय राम हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी. रूप पाहता लोचनी दुःख झाले वखादनी सुकृताची जोडी म्हणा विठ्ठली आवडी. सर्व सुखाची आगर बाप रघुमा देवीवर सुंदर ते दान उभे विटेवरी. तुळशी हार गळा काशी पितांबर तुका म्हणे माझे मकर कुंडले तळपती श्रवणे. तुका म्हणे माझे हे सर्व तुक तुळशी हार गळा काशी पितांबर गुढोबा रखुमाई जय जय गुढोबा रखुमाई. हो म्हणा गणपती बाप्पाचा अभंग म्हणा. देव गजानन कृपेचा सागर देव गजानन कृपेचा सागर. करू नमस्कार त्याचे पायी करू नमस्कार त्याचे पायी. पूजन करिता संकटे नासती पूजन करिता संकटे नासती. करी भक्ता प्रीती सुख रूप करी भक्ता प्रीती सुख रूप. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला निघूयात. चला ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. चला मंडळी या चालायला या आमच्यासोबत. आपण पनवेल शहर लगबगाचा क्रॉस करायला चाललो आहोत. आणि आता मला वाटतं आपण डायरेक्ट आजिवली या ठिकाणावर जाऊन विश्रांती घेऊया. म्हणजे तासभर चालून. चला चालूया तासभर आणि तासाभरात तुम्हाला भेटूया. वा काय सुंदरता आहे माऊली, अतिशय सुंदर. आणि त्याचप्रमाणे सूर्यनारायण भगवान आलेले आहेत, आरूढ झालेले आहेत, आपल्या जागेवर स्थानापन्न झालेले आहेत. आणि आम्हाला आजच्या दुसऱ्या दिवसाला ऊर्जित करण्याकरता एकदम मस्त लखलखीत आलेले आहेत. एकदम असं म्हणजे काय बोलतात त्याला, ढग फाडून अगदी बाहेर येण्याचा प्रयत्न करतात. पण ते ढग काय त्यांना येऊन देत नाही. राहू द्या ढगांना म्हणाव, त्यांना ढाकूनच ठेवा, असं वातावरण चालेल. बरं ठीक आहे चला. तर आता आपण पोहोचत आहोत आजिवली. हा ब्रिज उतरलो का आपल्याला आजिवली लागेल. आणि लगेच आजिवलीच्या पुढं आपल्याला भिंगारला आपल्याला विसावा घ्यायचा आहे. बघू आजिवली नाही तर भिंगार कुठेतरी विसावा घेऊया. तर चला मंडळी
पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. तुम्ही सर्वजण आपला चॅनल पाहतात, पण पाहता पाहता जरा एक काम करा हो. काय ते म्हणजे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटसुद्धा करा, आनंद येतो मला वाचायला आणि तुम्हाला रिप्लायसुद्धा करतो मी. तर जास्तीत जास्त आपला चॅनल शेअर करा, जेणेकरून तुमच्या जवळच्या व्यक्तींना ह्या पंढरपूरच्या वारीचा आनंद घेता येईल. चला श्री विठ्ठल मंडळी, जाऊयात पुढं. चला श्री विठ्ठल नर्मदेहर मंडळी, आम्ही जवान पोरं चालतो. याच्यात काय नवल, आमचे बाबा बघा, बाबांचं वय बघा. बाबा तुमचं वय काय असेल? 40 वर्ष 86. 40 वर्ष चालतो आम्ही दोघा. 40 वर्ष चालतात तुम्ही आणि आई सुद्धा आहे पुढं. आणि काय ती निष्ठा, आहे की नाही, याला म्हणतात निष्ठा. बाबा तुमच्या वयापर्यंत आम्हाला होईल ना? आमचं पहिलंच वर्ष आहे हो, आम्ही सुरुवातच केली. आई बघा, आई बघा मंडळी, आई बघा, आईचं वय बघा. आईचं वय 80 आहे. आई काय वय तुमचं? 80. बापरे, तुमच्या वयापर्यंत येता येता आमचा हातपाय गळून जातील. हातात पाय दुखायला लागलं. खरंच 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 धन्य आहे. बाबा दोघे हे तुमच्यासोबत उभं करा बाबांना न्यायला. हा थांबा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. चला चला, वा तुमच्यामुळं आम्हाला ऊर्जा भेटते बाबा, बरं का. मग चाल चल, खरंच खरंच गोड महाराज. एवढ्या वयापर्यंत चालणं, 40-46 वर्ष झालं ही अखंडवारी यांची आधीच चालू आहे. नवी मुंबई ते आळंदी ते पंढरपूरवरून पुन्हा आळंदी आणि आळंदीवरून पुन्हा बापरे नवी मुंबई. खतरनाक. चला चला श्री विठ्ठल नर्मदेहर मंडळी, आपला झालं आहे नाश्ता. तर आज नाश्त्याला आपण समोसे आपल्याला आलेले आहेत. समोसे, पांडू समोसा खातोय, मावळी समोसा खातोय आणि मी पण आता समोसा खातोय. त्याला समोसा खाऊन भेटतो आता तुम्हाला मंडळी. हा पाऊस, हा असा पाऊस, हा असा मी. या पावसाने आनंद तर येतोय, फक्त एक नुकसान ते म्हणजे भजनाचं. कारण की भजन जोपर्यंत आम्ही 2-2च्या लाईनीने चालत नाही आणि ते पावसाने शक्य होत नाही छत्र्यांमुळं, आणि मागं पुढं होऊन जातं पावसाचा आवाज. त्याच्यामुळं भजनाचा थोडा आमचा तोटा होतोय. काय करावं, दोन्हीही गरजेचे आहेत. मग त्याच्यामुळं तो आपला भजन करत चाललंय. बघू, असू द्या. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, भीमा आणि चंद्रभागा हा तुझ्या चरणीच्या गंगा. चला मंडळी, आपण एक छोटासा विसावा घेतलेला आहे आणि आमचे माऊली सगळे थकलेले आहेत काय हो. आणि त्याच्यासाठी काय ORS, कारण की पावसामध्ये पाणी पिण्याची इच्छा, त्याच्यामुळं ORSचा सहारा घेतोय आम्ही. ORS परत बोलून दाखव ना. एकदा जोर देऊन येस. तर चला मंडळी, एक क्षणभर विश्रांती घेतो आणि पुन्हा पुढे चालतो. चला. दीपक माऊली, दिंडी क्रमांक 188. इथं आंघोळीला यायची काय आठवण आहे का नाही? आंघोळीला अगोदर यायचं. इथे दुपारचं जेवण असायचं पोईचे, आणि ही नदी बारवई, त्याला बारवई पूल म्हणतात, आणि आम्ही त्या साईडला तिकडे आंघोळ करायचो. वा, काय आनंद आहे आंघोळीचा इथं. काय आनंद आहे. चला मग काय, कोपर करणे दिंडी क्रमांक 188 विठ्ठल रुक्मिणी सेवा वारकरी मंडळ. चला आंघोळीला या, इकडं पाणी फुल भरलेलं आहे.
चला बारवई पूल. आता आपण चालू बारवई पुलावरून पुढं. आजची आपली दुपारची वस्ती होणार आहे टाकी देवी. चला जाऊया. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, हे आपले आलेले आहे टाकी देवी. मस्त टाकी देवीचा आवारा आईच्या प्रांगणामध्ये. आपण आता चाललो विसाव्याला. चला चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, आज आपला दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसाला आपण निघालो होतो कुठून? काळुंदे इथून निघालो आणि दुपारच्या वास्तव्याला आपण आलेलो आहोत टाकी देवी मंदिरात. आईच्या प्रांगणामध्ये आपण मस्तपैकी इथं आलेलो आहोत. आणि आजच्या दुपारची आणि संध्याकाळची जेवणाची सुद्धा सेवा आमचे कुठले गावचे? देवीचा पाडा गावचे, म्हणजे आमचे दीपक महाराजांचे बादशे बुवा. तर त्यांनी खूप सुंदर असं जेवण आणलेलं आहे. फार फार धन्यवाद. आणि ते जेवण बघा, तुम्ही त्यांच्यासोबत पाहुणेला आलेले. पाहुणे तुमचं नाव काय? पोलीस पाटील. वा, पोलीस पाटील आहेत तुम्ही, क्या बात आहे. काल बी आज सकाळी पण आम्हाला एका पोलिसांनी कॉफी आणलेली आपल्याला मंदिरामध्ये. स्वतः पोलीस कॉफी घेऊन आले. ते म्हटले जाऊ नका, मी कॉफी घेऊन येईन, मंदिरातून कॉफी पिया नंतरच जा. आता पोलीस पाटील आले. तर आज बघा एकदम पंचपक्वान्नाचा बेत आहे. ही भेंडी फ्राय, ही शेवया, गवार, ही मुगाची भाजी, एका पनीर कोल्हापुरी, व्हेज कोल्हापुरी, त्याच्यानंतर भाकरी. अरे बाबा काय काय खायचं हां, अजून भरपूर आहे ते. हां, पराठे. आणि हे आमचे फेवरेट काचऱ्या, आपल्या भाषेत नाही का? हां, तुमच्यात काय बोलतात? वरकुंदे. आमच्या काचऱ्या बोलतात कारिंदे. तर चला मस्तपैकी जेवूया. तोंडाला पाणी सुटलेलं आहे. आता मी काय तुमच्याशी बोलत नाही, पहिले जेवतो पण नंतर तुम्हाला भेटतो. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. चला मंडळी, भेटतो जरा वेळ, नंतर भेटतो तुम्हाला. आता हसतंय झोपाचा सोडून. चला, पाऊस जाम पडतोय. श्री क्षेत्र आई टाकी देवी. जे फोटो घे आपले, इथून घे असे, इथे ये दिया. ही वेगळी लोक पंढरपूरला जाताना आपल्या समाजा सोडून
रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मी बघतो तुम्ही आता इथे गेलो होते ना हा 42 दिवस का किती ते आपले इथं नर्मदा परिक्रमा. सगळं बघितलं. वा वा, फार आणि फार असंच धन्यवाद. मी इथे पण गेलो ते आनंदीला. आळंदी आळंदी संपूर्ण शूट. वा वा. तुमचं नाव दादा? बच्चू पवार बेलवडी. हा तुमचा कमेंट असतो मला बेलवडीचा. मी वा वा वा. माझी पैलवान आहे आणि आता रेफरी आहे रायगड पे म्हणजे वा हे पण होते बरोबर तुमचे वा वा, तुमचे खूप छान. आरतीवर आले. तर आपल्या नवी मुंबई विभागातून रायगड विभागातून अशा अनेक दिंड्या ह्या आळंदी करता निघत असतात आपल्या पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी. आणि पहिल्यांदाच आपण बघत रामकृष्ण हरी. बापरे, जय हरी बाबा, जय हरी जय हरी जय हरी. वा, आताची दिंडी आलेली आहे आतमध्ये. श्री विठ्ठल रुक्मिणी पायी कोकण दिंडी पनवेल रायगड, भातानपाडा पनवेल, कोळखे ते पंढरपूर गोपाळपूर. वा, खूप मोठा सोहळा आपल्या रायगड नवी मुंबई विभागातून चालत असतो. चला चला मंडळी, श्री विठ्ठल नर्मदे हर. दीपक महाराज, मला वाटतं काही वर्षात आपल्या नवी मुंबईचा, रायगडचा, पनवेलचा सगळं मिळून एक असा जल्लोष हा आषाढी वारीचा सोहळा होणार आहे. काही वर्षात आपल्याला बघायला भेटल. आपण पहिल्यांदा आलो, आपल्याला वाटलं आपणच चाललोय. आज बघतो किती दिंड्या गेल्या. बापरे बापरे, खूप दिंड्या गेल्या. पुढं आमचे शंकर महाराज आंग्रे त्यांची दिंडी गेली. ते कुठले? शिवखरचे. आता ही दिंडी आता तुम्ही बघितली आहे का नाही, किती मोठी. कमसे कम बाबा बोलले आम्हाला सकाळी दिंडी सोडायला 1,500 लोक आलते. बापरे, 1,500 लोक हवं आहे का? खूप म्हणजे 250-300 लोक 400 लोक आहेत दिल्लीत. तर भविष्यामध्ये हा सोहळा वाढतच जाणार आहे. आपल्या पंढरपूरचा, आपल्या रायगड विभाग, पनवेल विभाग, नवी मुंबई विभाग, या सर्व विभागातून उरण आहे की नाही, या सर्व विभागाच्या दिंड्या पुढं चालून आपल्याला भव्य आणि दिव्य असा सोहळा भविष्यात इथूनच बघायला भेटणार आहे. खूप खूप आनंद येणार आहे. तर चला मंडळी, आपण टाकी देवीला होतो. दुपारचा विसावा आणि दुपारचा विसावा आपला झालेला आहे. आता जाऊया आपण पुढं, थोडा वेळ जाऊ आणि कुठंतरी परत एक क्षणभर विश्रांती घेऊ आणि त्यानंतर थेट आपण विनेगावला पोचू. आहे की नाही? चला. तुकाराम ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. सगळ्या पान कोंबऱ्यांचाच हवा. किती त्या पान कोंबड्या. हा मंडळी, आपण आता पोचलो चौक. म्हणजे चौक क्रॉस करून चौकच्या पलीकडे एकदम कोपऱ्यावर एकदम आलेलो आहोत मस्तपैकी. आणि इथून वेलेगाव फक्त आणि फक्त 3 किलोमीटर राहिलेलं आहे. आता इथं जरा विश्रांती करूया. चला, मस्त कॉफी पिऊ. कॉफी पिताना तुम्हाला मस्त मस्त आता भेटतो का. आपले मावळे महाराज मस्ती चालू होती. वा मंडळी, आपण मस्त आता इथं चौकच्या एकदम कोपऱ्यावर पुढच्या ना कर्जत फाटा आणि मस्त पराठे आपल्या जीवनदादाने आणले. हे पराठे कसे हो? मेथी पराठे. ते काय बोलत होते, पाण्यावर बनवले वगैरे असं काय? नाही ते पांडू काय ते पांडू काही म्हणतो. काय रे पांडू? आता चपातीमध्ये याच्यात पाणी मिक्स करायला लागेल ना, पीठ मळायचं तर. पीठ मला मस्त पराठे आहेत. चला पराठे खाऊ. आपण वडे पण सांगितले त्याच्यासोबत खायला. आणि मग जरा खाऊ, आराम करू, नंतर जाऊ पुढं. चला. श्री विठ्ठल नर्मदे हर. काय म्हणायचं तुम्हाला? हां, काय म्हणायचं आहे का तुम्हाला? नाही काय नाही, मी सोलकढी पितो. सोलकढी प्या. चला मग. तुम्हाला काय म्हणायचं आहे का? चला. चला मंडळी, आपण पोचलो आहोत बद्रीनाथ चौक. एकदम चौकला खेटूनच टच हा मंदिर आहे. खूप छान महादेवाची मूर्ती. आणि आपला नाश्ता झालेला आहे. खूप आनंद आला नाश्ता करायला. महाराजांनी 2 सोलकड्या पिल्या तनातन.
सोलकढी तुम्हाला लय आवडते ना? जीव का प्राण ना? सोलकढी पित्तनाशक का? चालेल चला. चला मंडळी, थोड्या वेळातच आपण विणे गावात पोहोचणार आहोत. 3 ते 3.5 किलोमीटर राहिलेलं आहे विणे गाव. चला जाऊया, विणे गावात पोहोचूया. चला श्री विठ्ठल मंडळी. आणि अशा प्रकारे आपला आलेला आहे आजचा संध्याकाळचा मुक्काम विणेगाव. आणि याला बोलतात स्वच्छ गाव. स्वच्छ विणेगाव. गाडगे बाबा स्वच्छता अभियानचा पुरस्कार भेटलेला आहे या गावाला, हो. कारण की या गावात स्वच्छता तशी असते. चला विणेगावात आपण आलेलो आहोत आणि जाऊया आपल्या बाबांच्या घरी. बरं का, मस्त कव्हर केला पण आता पण एवढा रोड आता. चला आपला बंगला आलेला आहे बाबाचा. विणेगावमध्ये आलो आणि आपण आपल्या बाबांच्या घरी पोचलो आहोत. रामकृष्ण हरी. बघा अगदी सुखार मस्तपैकी. इथंच झोपूया. इथंच झोपायचं आपण मस्तपैकी. चला. श्री विठ्ठल. दीपक महाराज. आज आपला दुसऱ्या दिवसाचा रात्रीचा मुक्काम विणेगाव येथे आमच्या बाबाच्या इथं. काय बाबा, तुम्ही तर जास्तच करून ठेवलो. असू द्या, प्रेमाने आपण बाबांच्या इथं थांबलेलो आहोत. आणि हे सर्व आपण आजचं भोजन आज आपल्या बाबांच्या इथं होत आहे. तर जरा केशवा माधवा गोविंद गोपाळा देवितोबा कृपाळा पांडुरंगा अच्युता वामना दशरथ नंदना देवितोबा कृष्णा पांडुरंगा कृष्ण विष्णू हरी मधुसूदन मुरारी देवितोबा नरहरी पांडुरंगा ऐसी ग्लानी करिता विठ्ठल पावला नैवेद्य जेविला नामयाचा अच्युता वामना दशरथ नंदना देवितोबा कृष्णा पांडुरंगा कुंडली कवरदा हरी विठ्ठल. चला मंडळी, आजचा आपला दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची आपण सांगता करत आहोत. शुभरात्री करत आहोत. सगळी पोचतो आपण विणेगावला. दरमजल करत कसं तरी पोचलो. कसं तरी म्हणजे विषय असा आहे का आपण जेव्हापासून घरातून निघालो आहे तेव्हापासून आपला पाय सुकला नाही एवढा पाऊस चालू आहे. कंटिन्यू. फक्त रात्री काल झोपताना पाय सुकलेत. तिथून जे निघालो ते अजून आपला पाय सुकलेला. म्हणजे कंटिन्यू पाऊस चालू आहे. कंटिन्यू पाऊस. एवढा पाऊस चालू आहे. तर ठीक आहे, पावसाला पडू दे. पावसाची काही अडचण नाही. तर त्याच्यामुळं आपली चाल स्लो झाली. आणि चाल स्लो झाल्यामुळं थोडं आणि पाण्याचं वातावरण असल्यामुळे ना थोडं म्हणजे असं सर्दी वगैरे जाणवते आज. ठीक आहे, होऊन जाईल ती पण. चला, खूप सुंदर आजचा प्रवाससुद्धा झालेला आहे आपला. आणि आज महाराज करायची का शुभरात्री? शुभरात्री. तुमची तर झालेली आहे शुभरात्री. झोपा. चला, सगळे झोपलेत, पोरं पण झोपलेत, आता मी पण झोपतो. चला भेटूया पुन्हा आपण उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. श्री विठ्ठल नर्मदे. शुभरात्री मंडळी. आता तुम्हाला मी शुभरात्री केली पण तोपर्यंत आहे ना आमचे बंधुराज आणि त्याचे साडो आणि आमचे राहुल भाऊ. नमस्कार राहुल. तर हे आलेले आहेत एवढ्या लांब विणेगावला. का माहिती आहे का? आमचं ओझं कमी करण्यासाठी. आम्ही एक ड्रेस 2 दिवस वापरला आहे. त्या ड्रेसचं आम्हाला काही अडचण नव्हती, पण ते सुकत नाही आहेत. इथं कुठल्याच प्रकारचा ड्रेस सुकत नाही आणि ते आम्ही आता घरी चालवलेत. ते त्यांनी फार फार धन्यवाद आल्याबद्दल. एवढे लांब तुम्ही आलात, फार फार धन्यवाद. काहीतरी बोला मग. रामकृष्ण हरी. चला, रामकृष्ण हरी. शुभरात्री बोला एकदा पोर लोकांना आपल्या.